श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी रविवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आली आहे. रविवार हा खास रविवार आहे. सगळ्यात पहिला सुरुवातीला सांगते आहे की आज आपल्याला रात्री चंद्रग्रहण लागणार आहे आणि हे ह्या वर्षाचं सगळ्यात मोठं चंद्रग्रहण आहे. हे आता अनेक कारणातून चांगल्याही आणि वाईटही गोष्टी घडून आणणार आहे. त्याच्यामध्ये हे चंद्रग्रहण आहे ते विशेष करून महिलांवर आहे. त्याच्यामुळे महिलांनी आपली खूप काळजी करायची आहे. आपल्या तब्येतीला, आपल्या दुखण्या रुसण्याला सांभाळायचं आहे. घरच्यांनीसुद्धा महिलांवर जास्त काळजी घ्या. आई बहिणी वगैरे त्यांच्याबरोबर जरा लक्ष द्या कारण ह्या चंद्रग्रहणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे. चंद्रग्रहण रात्री 9:15 चालू होईल तर रात्री 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. हे सगळ्यात मोठं 3.5 तासाचं चंद्रग्रहण आपल्याला होत आहे. तर ह्यासाठी संध्याकाळी 5 वाजेच्या आधी तुम्ही घराची सगळी साफसफाई वगैरे काही असेल ते करून घ्यायचं आहे. गुलाब पाण्याने तुम्ही सकाळी अंघोळ करा आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणी मिळालं नाही तर गुलाबाची पाकळ्यासुद्धा टाकल्या तरी चालतील आणि त्या मिठाच्या ह्याच्याने तुम्ही लादी वगैरे पण पुसा. त्याचप्रमाणे संध्याकाळी मात्र घराच्या दारामध्ये हे चंद्रग्रहण आहे तर त्यात आपल्याला पितृपक्षही चालू होतो आहे. त्याच्यामुळे घराच्या दारात तुम्ही संध्याकाळी 7 दिवे लावा. जर तुमच्याकडे बाल्कनी असेल किंवा खिडकी असेल तर तुम्ही घराच्या बाहेर 7 दिवे लावायचे आपल्या पितृंच्या आगमनासाठी. ते पिठाचे असू शकतात किंवा मातीचे दिवेही असू शकतात. तेलाचे किंवा तुपाचे तुम्हाला जमेल तसे तुम्ही लावा. त्याचप्रमाणे तुमच्या इथे जवळपास पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथं पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. म्हणतात रविवारी लावू नये, परंतु हा विशेष रविवार असल्यामुळे तुम्ही तिथे नक्कीच एक दिवा लावा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्या पितृंना आठवण करा. संध्याकाळी आपल्याकडे धूपबत्ती करा कारण त्याच्यानंतर 9 वाजल्यापासून आपल्याला काही करायचं नाही आहे. जेवणसुद्धा लवकर करायचे आहे. असलेलं सगळं जेवण तुम्ही संपवून टाकायचं आहे आणि बाहेर करून टाकायचं आहे. काहीच ठेवायचं नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये मात्र तुळशी तुम्ही घालू शकता किंवा लहान मुलं असतील घरामध्ये त्यांच्या जर दूध वगैरे असेल त्याच्यामध्ये तुळशीचं पान घाला आणि तुम्ही वापरू शकता. आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजल्यानंतर तुम्ही सगळ्या स्वच्छ करा. घर गोमूत्र घालून करा. डोक्यावरून आंघोळी करा आणि मिठात याच्याने लादी पुसा, गोमूत्राने लादी पुसा. आपले देव्हाऱ्यातले देव तुम्ही पडदा केलेले असतील ते काढा आणि त्यांची पण सगळं छानपैकी पूजा करून घ्या. त्यांना न्हाऊ घाला आणि सगळं प्रसन्न कारण आपला सोमवार सुरू होतो आहे म्हणजे आपल्याकडे पितृपक्षाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रविवारबद्दल मी तुम्हाला खास करून सांगण्यासाठी आलेली आहे. खूप जपा. ज्यांना चंद्राचे त्रास असेल चंद्रग्रहाचा तर त्यांनी चांदी घाला. चांदीमध्ये एक छोटासा चौकोन तुम्ही चेन वगैरे घाला. त्याच्या चौकोन तुम्ही एक पत्रासुद्धा घाला. स्पेशली पुरुषांनी घातला तरी चांगला आणि मुलींनीसुद्धा चांदीचं तुम्ही चेन किंवा ब्रेसलेट किंवा अंगठी अशी तुम्ही घालू शकता. ज्यांचा चंद्र वीक आहे त्याच्यासाठी पूर्ण पितृपक्षामध्ये ज्यांचा चंद्र वीक आहे त्यांनी आपल्या आईच्या किंवा घरामध्ये थोर अशी व्यक्ती असेल तिथे पाया पडायचे आहेत, तिचे आशीर्वाद घ्यायचे आहे. ग्रहण चालू होतं त्याच्या आधी तुम्ही एक चांदीचा शिक्का घ्यायचा आहे. काचेची वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मध घालायचं आणि तो शिक्का त्याच्यात घालून पूर्ण ग्रहणामध्ये तुम्ही तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते शिक्का काढून घ्या आणि ते मध आहे ते एखाद्या झाडात घराबाहेर अर्पण करून घ्या. तसंच तुम्ही अजून एक उपाय करू शकता. ज्या वेळेला ग्रहण चालू असतं त्यावेळेला ओम नमः शिवायचा किंवा वासुदेव भगवतेचा तुम्ही जप करा. फार महत्त्वाचं आहे. ह्या जपामध्ये तुमची शक्ती वाढेल. तुमच्या ग्रहणाचे होणारे दोष असतील ते तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतील. तर 1 माळ 108ची किंवा 7 माळा 11 माळा जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही करा. थोडं नामस्मरण देवाचं नामस्मरण करा. ज्या गरोदर महिला आहेत त्यांनासुद्धा हेच आहे की तुम्ही सगळं तुमचं लवकरात लवकर आवरून घ्या 8 वाजायच्या आधी आणि शांत तुम्ही बसा. देवाचं नामस्मरण करा. देवाची पोथी वाचा, गाणी ऐका ज्याच्याने तुम्हाला मनाला समाधान राहील. आणि जर तुम्हाला नंतर ग्रहण संपल्यावर पाणी प्यायचं झालं तर चांदीच्या एका ग्लासामध्ये किंवा प्यालामध्ये पाणी ठेवा आणि त्याच्यात तुळस घालून ठेवा आणि ते पाणी तुम्ही प्या. त्याच्याने तुम्हाला चांगलं राहील. तुमच्या चंद्रग्रहणाचे
जे पण दोष असेल ते पडणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला रविवारी 7 तारखेला असलेला चंद्रग्रहण, त्याचे पौर्णिमा, ह्याचा आपल्याला सांभाळून करायचं आहे. पण दिवस खूप चांगला आहे. सगळ्यांनी सूर्याला सकाळी रविवारी जल द्या आणि आपली नेहमीप्रमाणे आराधना करा देवाची आणि विष्णू हरिनामाचा जप करा. लक्ष्मी स्तोत्र आहे, विष्णू स्तोत्र आहे, ते ऐका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.